बसवून ठेवली होती हा त्यांचा तपास ऐका तपासाचा भाग आहे. CIDने कोणाला तपासाला बोलव कोणाला नाही बोलवायला मी काय म्हणजे वरचा हे आहे काय कोणी ब्रह्मदेव वगैरे तसं नाही. त्यांच्या पद्धतीने CID तपास करेल. बीड जिल्ह्याचे पोलीस आणि IG लेवलचे अधिकारी असल्यामुळं या तपासामध्ये मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलिसांची गरज पडली तरी आदेशित करून ते त्यांना बरोबर घेऊ शकतात आणि त्यांना एनी टाइम पाहिजे तिथं अटक करू शकतात. दोन जे मोबाईल सापडले त्याबाबत एक वेगळा संशय व्यक्त केला जातोय. त्यावेळेसच्या स्थानिक पोलिसांनी जे जमा केले होते जप्त केले होते त्यातला डेटा सुद्धा गायब होऊ शकतो किंवा डिलीट नाही होऊ शकत. डिलीट केला गायब केला तरी संबंधित कंपनीला मागचा सगळा डेटा ओपन करता येतो. ते जरी कोणी आका आणि त्यांचे सहकारी जर हे उद्योग करायला गेले तरी त्याचा काही फायदा नाही. जो डाटा आहे तो डम डाटा त्या ठिकाणी मिळतो म्हणजे मिळतो सगळीकडे मिळतो. 16 कॉल गेलेले एक बड्या नेत्याला 16 कॉल गेलेले बड्या नेत्याला नाही मला हत्याच्या 4 तासामध्ये हे बड्या नेत्याचं मी सांगतो ना. बडा नेता कोण हे मला माहीत नाही परंतु यातल्या आखा 101% कदाचित लाईव्ह जे दाखवलं गेलंय मी पहिल्यापासून म्हणतोय. अंजली ताई आत्ता म्हणायला लागल्या. मी अगोदरपासून म्हणतोय की संतोष देशमुखांना झालेली जी मारहाण आहे क्रूरतेची त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि दुसरा कोणाला तरी दाखवलेला. ज्याला दाखवला असेल तो 302चा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त. मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ आरोपी आहात. फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नयेत. त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार. मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे. कारण आकांना फोन घेऊन कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला. आणि हे मला वाटतं फेसबुक व्हॉट्सअपमुळे त्यांची स्टाईल जरा जास्तच बदलत गेली. आता बोलताना तुम्ही म्हणाले की आकाचे ते नाही सापडणार असं म्हणाले ते काही कळालंच नाही. एक मिनिट ऐका. मी कोणावरती आतापर्यंत फक्त आका म्हणत होतो पण ज्या अर्थी त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे हा त्या कंपनीनं दाखल केलेला आहे. कंपनीनं कशाचा गुन्हा? त्यांच्यावरती 2 कोटी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या कंपनी. असाच प्रकार O2 कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी सेम असाच प्रकार झालेला आहे यापूर्वी. त्याची तारीख वेळवार सगळं सांगतो मी आत्ताच नाही सांगा. आका पकडल्यावर किंवा आकाच्या आधी बी सांगतो. मला जरा त्या अधिकाऱ्यांना विश्वास द्यावा लागेल. तुम्ही या TV पुढे बोला. घाबरतात लोक. हे उद्याच्याला आम्हाला मारून टाकतात का काय? काही अधिकारी अजूनही काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो ना यांना मदत करतायत. अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होतात का काय कशाला दुश्मनक्या घ्यायच्या. पण मी नाही घाबरत. ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो. मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगल राज झालेलं आहे हे साफ होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री हेच आमच्या बीडचे पालकमंत्री पाहिजेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पेशल केस म्हणून झाले पाहिजे. मागच्या 5-6 वर्षापासून हे सगळं सुरू असताना या अगोदर का तक्रारी केल्या नाहीत? ते ऐका ते एका सर्कल पुरतं मर्यादित होतं. हे ज्यावेळेस कार्यक्षेत्र वाढवायला लागले कारण चायना सुद्धा कधी कधी आमच्या हद्दीत येतो ना तसं हे आकांचं क्षेत्र हळूहळू चंद्र कलेने वाढतो. आमच्या आकांचं चित्र म्हणजे क्षेत्रफळ हे किलोने वाढायला लागलं. किलोमीटरनी पुढं 1 किलोमीटर 2 किलोमीटर 5 किलोमीटर 10 किलोमीटर एवढ्या स्पीडली ते वाढायला लागलं. त्याच्यामुळं ते लोकांच्या डोळ्यावर आलं. आणि यापूर्वी ते आष्टी मतदारसंघात येत असताना त्यांना एकदा मी समज दिली होती की तुमचं हे जे चाललंय ना हे अतिशय गैर आहे चुकीचं आहे. हे धंदे तुमचे करायचे असतील तर तुमच्या मतदारसंघापुरते करा. तुम्ही बाहेर निघू नका. हे आकांना मी सांगितलं होतं. आकांच्या आकांनाही सांगितलं.
परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही. मग आता हे काय आहे, लहान लहान लेकरांना उचकून द्यायचं, पिटवून द्यायचं. हे जे पोरं ज्यांनी मारलंय त्या लेकरांचे वय किती येतो, 21, 22, 23. आणि आईचं करेंगे वैसा का तू जा रे